हॅलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाइज, महाराष्ट्र सेट आणि NTUGC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQ सिरीजमध्ये आपण युनिट नंबर 8 तो म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, यालाच आपण शॉर्टमध्ये म्हणतो ICT, हा आपण सुरू केलेला आहे. या युनिट संदर्भात खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण या सिरीजमध्ये पाहत आहोत. फ्रेंड, ICT संदर्भात जर एक्झामला क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन कशा पद्धतीने येऊ शकतो हे तुम्हाला कळावं, त्या अनुषंगाने ही सिरीज आपण पाहत आहोत. आजच्या सिरीजमध्ये देखील खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. हे क्वेश्चन येणाऱ्या सेट आणि नेट एक्झामसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरू शकतील. फ्रेंड, आजचे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झामचं प्रिपरेशन सुरू करणार असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. त्या संदर्भात रिव्हिजन देखील करून घेतली जाते आणि त्याच संदर्भात डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील सॉल्व्ह करून दिले जातात. या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा एंटायर सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून भेटणार आहे. फ्रेंड, या कोर्सबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, यावर मेसेज करून तुम्ही पूर्णपणे इन्फॉर्मेशन मिळवू शकता. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये आपले क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांचे रिझल्ट याआधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कोर्समध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 90+ स्कोअर पेपर फर्स्टमध्ये केलेला आहे. तुम्ही देखील स्कोअर करू शकता. कारण एक्झाम अवघड नाही आहे, फक्त एक्झामसाठी आपण योग्य आणि प्रिपेअर झालो पाहिजे. जर आपला मार्ग योग्य असेल तर आपल्याला चांगला स्कोअर करता येऊ शकतो. ठीक आहे. तर फ्रेंड, इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन डेफिनेटली मिळू शकता. आज आपण ICT संदर्भात प्रॅक्टिस बेस क्वेश्चन पाहणार आहोत. याआधी ICT संदर्भात टोटल 3 लेसन मी प्रोव्हाइड केलेलं आहे. आजचा आपला नेक्स्ट पार्ट आहे. यामध्ये मागच्याच पार्टला कंटिन्यू करत उर्वरित क्वेश्चन पाहणार आहोत. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना मागील पार्ट हवे असतील त्यांनी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही मागील पार्ट पाहू शकता. 3 ते 4 पार्ट आपण मागील सर्व कव्हर केलेले आहेत ICT संदर्भात. परत रिसर्च ॲप्टिट्यूड असेल, टीचिंग ॲप्टिट्यूड असेल, कम्युनिकेशन असेल, त्या संदर्भात देखील आपण क्वेश्चन पाहिलेले आहेत. ते तुम्ही सर्व कव्हर करू शकता. सर्व लेसन यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल. तिथून तुम्ही सर्व लेसन कव्हर करू शकता एका प्लेलिस्ट मार्फत. टोटल 4 पार्ट आपण माझ्या मते डिस्कशन केलेले आहेत. आजचा आपला पार्ट 5 आहे. मी 4ही पार्टचे क्वेश्चन स्किप करतोय, डायरेक्टली पुढचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तरी पहा, मागील पार्टमध्ये टोटल 60 क्वेश्चन आपण कव्हर केले होते. 60पर्यंत क्वेश्चन आपण पाहिलेले होते. अनेक क्वेश्चन पाहिले, त्या क्वेश्चन संदर्भात काही महत्त्वाच्या टर्म पाहिलेल्या आहेत. त्या सर्व एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. प्रॉपरली तुम्हाला मी या ठिकाणी एक प्रॅक्टिससाठी MCQज प्रोव्हाइड करत आहे. तर आजला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे 61 नंबरचा. 60पर्यंत क्वेश्चन मागे पाहिलेले आहेत. 61 नंबरचा म्हणजे फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. अँड unsolicited email message sent to many recipient at once is a. म्हणजे पहा, अनेक वेळेस काय होतं, अनअपेक्षित. अनसॉलिसिटेड म्हणजे काय, अनपेक्षित. अनेक वेळेस तुम्हाला अनअपेक्षित मेल तुमच्या मेल आयडीवर येत असतात. अनेक वेळेस ते मेल अनेक मेल युजरला सेंड केलेले असतात. त्या प्रोसेसला किंवा त्या मेलला आपण काय म्हणतो ते तुम्हाला विचारलं आहे. त्याला वॉर्म नाही म्हणत, व्हायरस नाही म्हणत, थ्रेड्स नाही म्हणत, त्याला स्नॅप म्हणतात. बरोबर ना. म्हणजेच काय, हे आपल्याला असे मेल आलेले असतात जे आपण मागवलेले नसतात किंवा तुम्हाला ते अननेसेसरी सेंड केलेले असतात XYZ कंपनीने. मग ते ॲडव्हर्टाइजमेंटचे असतील किंवा अदर कुठले असू शकतात. पण ना, त्याला स्पॅम असं म्हणतो. मग हे जे मेल असतात ते फक्त तुम्हाला सेंड केलेले नसतात, त्या पर्टिक्युलर कंपनी लाखो युजरला सेंड केलेले असतात ॲट वन्स. ठीक आहे. म्हणजे एकाच वेळेस अनेक रेसिपंटला अनअपेक्षित मेल ज्यावेळेस सेंड केले जातात त्यावेळेस त्या मेलच्या कन्सेप्टला म्हणतात स्पॅम. सिंपल. तर ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. म्हणजे आपल्या महत्त्वाचे असतील नसतील पाहित नसतो, पण आपण ते मागितलेले नसतात, आपल्याला येत असतात ते मेल, त्याला स्पॅम असं म्हणतात. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. पहा, तुमचा मेल आयडी चेक करा, अनेक मेल तुम्हाला अननेसेसरी असतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 62. सारथी इज ए वेब पोर्टल ऑफ. म्हणजे सारथी हे वेब पोर्टल कशासाठी आहे हे पहा.
पवित्र वेब पोर्टल असेल, सारथी असेल, हे सर्व वेब पोर्टल आपण प्रॉपरली कव्हर केलेले आहेत आपल्या कोर्समध्ये. ठीक आहे. मग हे प्रत्येक पोर्टल कशासाठी असतं ते तुम्ही प्रॉपरली समजून घेतलं पाहिजे. तुमच्या लक्षातही असेल, कदाचित मागील लेसनमध्ये पण मी सांगितलं होतं. तर सारथी वेब पोर्टल कुठलं आहे, तर हे वेब पोर्टल रोड संदर्भात आहे. बरोबर ना. मग इथं म्हणलं आहे पहा, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. ठीक आहे. मग ऑप्शन नंबर काय, सी करेक्ट आहे, कारण सारथी हे रोड संदर्भात आपल्याला सर्वांना माहिती आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आहे. ठीक आहे. हे प्रॉपर वेळी लक्षात ठेवा, एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. सारथी कुठलंही पोर्टल असो, जे आपले 7-8 पोर्टल आहेत महत्त्वाचे, एक्झामिनेशनमध्ये ते फ्रिक्वेंटली रिपीट होतात, त्याबद्दल प्रॉपर वेळी गोष्टी कव्हर करून जा. नेक्स्ट एक क्वेश्चन नंबर 63. युनिट यूज टू मेजर नॉईज लेवल इज. नॉईजची लेवल मोजण्यासाठी कुठलं युनिट यूज करतात ते विचारलंय. आता नॉईज कधी असतो, कधी नॉईजला कन्सिडर केलं जातं, म्हणजे प्रत्येक आवाज नॉईज नसतो. कुठला आवाज नॉईज असतो, तिथपासनं ते रेसिडेन्शियल एरियासाठी, इंडस्ट्रियल एरियासाठी, कमर्शियल एरियासाठी, नाईट आणि डेचं आपण नॉईज लिमिट पाहिलेलं आहे. एक्झामला त्यावर पण क्वेश्चन येतो. बरोबर ना. म्हणजे किती डीबी पर्यंत आवाज हा त्या ठिकाणी अलाउड असतो गव्हर्नमेंटनुसार, ते पण प्रॉपरली कव्हर करून जा. इथं शब्द वापरला मी डीबी, म्हणजेच काय, नॉईज हा डीबीमध्ये मेजर करतात. ठीक आहे, डेसिबलमध्ये. ऑप्शन नंबर काय, डी हा करेक्ट. लक्षात ठेवा, नॉईजचं मेजरमेंट काय, डीबी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 64. विच ऑफ द फॉलोइंग इज आर द मेन चॅलेंज इन ICT ॲडॉप्शन इन इंडियन युनिव्हर्सिटी. म्हणजे इंडियातल्या युनिव्हर्सिटीमध्ये ICTचं ॲडॉप्शन करा असं गव्हर्नमेंट सांगतंय, पण अनेक युनिव्हर्सिटींना अनेक चॅलेंज फेस करावे लागतात. मग कुठले कुठले चॅलेंज आहे ते तुम्हाला विचारलंय. सिंपल ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची एखादी XYZ युनिव्हर्सिटी असेल, तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये काम करता किंवा जे जॉब करता ते, तर त्या युनिव्हर्सिटीला ICT घ्यायचं आहे. ICT म्हणजे काय, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजेच काय, त्या ठिकाणी सर्व गोष्टी ऑनलाईन वगैरे त्यांना करायच्या आहेत. तर ते करत असताना कुठले चॅलेंज त्यांना त्या ठिकाणी सहन करावं लागू शकतात. तर ऑप्शन फर्स्ट आहे, लॅक ऑफ टेक्नॉलॉजिकल रेडीनेस. म्हणजे तिथले वर्कर असतील किंवा तिथले स्टाफ असतील ना, ते म्हणतील नको, आमचं जे चाललंय ना ते सुरळीत आहे, कशाला ते कॉम्प्युटर वगैरे. ठीक आहे. जुनी लोक ते ॲक्सेप्ट करत नाही लवकर गोष्टी. त्यांना वाटतं की आमचं चाललंय ते प्रॉपर आहे, आम्हाला नवीन गोष्टी नको आहे. म्हणजेच काय, टेक्नॉलॉजिकल गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ते ॲक्सेप्ट करण्यासाठी रेडी नसतात. म्हणून हे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट येईल. कारण त्यांनी काय म्हणलं, चॅलेंज नाही. एखादा म्हणू शकतो आपण की 60 वयापर्यंत एखादा प्राध्यापक आलेला आहे. ठीक आहे. किंवा एखादे सर म्हणू शकतो, त्यांचं वय चालले 55, आणि त्यांना आपण म्हणलं की कॉम्प्युटर वापरा बरं का, ICT आपल्याला घ्यायचं युनिव्हर्सिटीमध्ये, प्रॉपर स्मार्टफोन वगैरे वापरा किंवा टेक्नॉलॉजीवर सर्व गोष्टी करा, लेक्चर पण आता ऑनलाईन घ्या, असं आपण त्यांना ज्यावेळेस सांगू त्यावेळेस ते म्हणतील नाही नाही येडेत का, जे चाललंय ते बरोबर आहे. म्हणजेच काय, रेडीनेस नाही त्यांच्याकडं, ते ॲक्सेप्ट करण्यासाठी आत्ता कॅपेबिलिटी नाही आहे किंवा त्यांना ते करायचं नाही आहे, हे रेडी नाहीत ते. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट हे चॅलेंज आहे. ऑप्शन नंबर सेकंड, पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ ICT इनिशिएटिव्ह, हे पण करेक्ट आहे. पुअर इम्प्लिमेंटेशन आहे. आत्ता फक्त गव्हर्नमेंटने दाखवायचं म्हणून काही ठिकाणी ICT इम्प्लिमेंट करतात, पण ॲक्च्युली नसतं ते. जसं अनेक वायफाय अनेक कॉलेजमध्ये सांगितलेलं असतं की विद्यार्थ्यांसाठी फ्री वायफाय, कॉलेजच्या ॲडमिशन फीमध्ये तसं नमूद असतं पण कसला वायफाय काहीच देत नाही. ठीक आहे. वायफाय फ्री सांगतात पण देत नाही. म्हणजेच काय, प्रॉपर इम्प्लिमेंटेशन नाही त्या गोष्टीचं. तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेले ना, ते सांगतील आमच्या कॉलेजमध्ये फ्री वायफाय आहे. ठीक आहे. डिजिटल क्लासरूम आहेत, कुठं तुम्हाला फळाई दिसणार नाही, कुठं कुठलीच गोष्ट दिसणार नाही. म्हणजेच काय, या ठिकाणी फक्त करण्याचा प्रयत्न केलेला असतो, प्रॉपर वेने इम्प्लिमेंटेशन केलेलं नसतं. एखादं कॉलेज असू शकतं जी खूप स्मार्ट आहे, पण अनेक कॉलेजमध्ये फक्त कमिटी तयार करतात, कमिटी पुढे त्या गोष्टी मांडतात, मार्क भेटले कॉलेजला, कॉलेजचा दर्जा वाढला का त्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. ठीक आहे. पुअर इम्प्लिमेंटेशन असतं. तर हे पण करेक्ट, हे पण चॅलेंज आहे. प्रॉपर वेने इम्प्लिमेंटेशन केलं जात नाही. जसं किंवा अनेक म्हणतात की एक्झामिनेशनच्या वेळेस कॅमेरे वर्गामध्ये पाहिजे, बरोबर ना. असं अनेक ठिकाणी सांगितलेलं असतं की ज्यावेळेस बोर्डची एक्झाम असतील, वेगवेगळी एक्झाम असतील, त्यावेळेस कॅमेरे पाहिजे वर्गामध्ये. त्या कॅमेरेचं इम्प्लिमेंटेशन अशा पद्धतीने केलं जातं की ते दुसऱ्या दिवशी गळून पडतात. म्हणजे काय, प्रॉपर इम्प्लिमेंटेशन आहे, पुअर आहे. ठीक आहे. हे पण त्या ठिकाणी चॅलेंज आहे. प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करणं अपेक्षित असतं, पण ते पैसे वाचवण्याच्या हेतूने केलं जात नाही. हे चॅलेंज होऊ शकतं. नंतर लँग्वेस्टिक बॅरियर, यस, हा पण ICTचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे ICT म्हणलं तर वेगवेगळ्या भिन्न लँग्वेज आल्या, त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे अल्टिमेट जर पाहिलं ना, हे दोन ऑप्शन 100% करेक्ट आहे. मग या ठिकाणी ऑल द अबोव दिलेलं आहे, म्हणजे हा पण ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार, कारण निगेटिव्हच. बॅरियर शब्द म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे हा पण निगेटिव्ह, हा पण निगेटिव्ह, हा पण निगेटिव्ह, म्हणजे ऑल ऑफ द अबोव करेक्ट आन्सर. तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली पहा, ज्यावेळेस ऑल ऑफ द अबोव असतो ना, त्यावेळेस दोन ऑप्शन
हे एकाच डायरेक्शनचे असतील, म्हणजे हे निगेटिव्ह, हे पण निगेटिव्ह आहे. आणि तिसरा पाहिला तर बॅरियर म्हणजे निगेटिव्हच आहे. मग तीनही ऑप्शन काही एकाच डायरेक्शनचे आहेत, त्यावेळेस काय होतं आपलं ऑल ऑफ द अबोव करेक्ट आन्सर असतं. किंवा असं तुम्हाला वाटलं की 2 ऑप्शन करेक्ट आहे पण याच्याबद्दल कन्फ्युजन आहे, पण ऑल ऑफ द अबोव दिलेलं आहे, तर हे 2 ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला माहिती 100% येणारच आहे. मग त्यावेळेस पण तुम्ही ऑल ऑफ द अबोव निवडून टाकायचं. सिम्पल. बाकी मी कोर्समध्ये तुम्हाला प्रॉपर वेने सांगितलेल्या गोष्टी आणि एक्झामच्या आधी तुम्हाला मी गायडन्स देणारच आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे TKDL स्टँड फॉर. आता सिम्पल आहे, याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे, डायरेक्टली करेक्ट फुल फॉर्म लक्षात ठेवा. ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला आपण म्हणतो TKDL. ठीक आहे, म्हणजे ट्रेडिशनल नॉलेज संदर्भात डिजिटल लायब्ररी, आयुर्वेदिक वगैरे त्या गोष्टींसंदर्भात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 66. स्वयंप्रभा DTH चॅनल आर ऑपरेटेड युजिंग विच सॅटेलाइट सिस्टीम. स्वयंप्रभामध्ये कुठली सॅटेलाइट सिस्टीम यूज केली जाते ते तुम्हाला विचारलं आहे. मागील एका लेसनमध्ये हा क्वेश्चन मी ॲड केला होता, पण पुन्हा तो कट करून या लेसनमध्ये ॲड केला आहे. ठीक आहे, त्यामध्ये थोडीशी मिस्टेक झाली. तर या ठिकाणी स्वयंप्रभा हे जे DTH चॅनल आहे त्यासाठी GS1850 हा सॅटेलाइट यूज केला जातो. ठीक आहे, GS1815 हे लक्षात ठेवा बरं का. स्वयंप्रभासाठी GS8015 हा सॅटेलाइट यूज केला जातो. म्हणजेच काय, GS80 हे सॅटेलाइटचं एक पार्ट आहे किंवा हे एक सॅटेलाइट आहे. मग याचा पार्ट फर्स्ट आहे, पार्ट सेकंड आहे, पार्ट थर्ड आहे, असा 15 नंबरचा जो पार्ट आहे ना तो स्वयंप्रभाच्या सर्व DTH चॅनलसाठी. आणि यातला जो 4 नंबरचा पार्ट आहे ना तो पण एज्युकेशन कंटेंटसाठीचे, हे लक्षात ठेवा. रिपीट करल, GS8015 जर तुम्हाला विचारलं तर स्वयंप्रभासाठी. स्वयंप्रभाच्या ज्या आपण 40 DTH चॅनल आहे ना त्यासाठी GS1815. आणि जर त्यांनी विचारलं की GS84 हे कशासाठी, तर हे पण एज्युकेशनसाठीचे, हे लक्षात ठेवायचं. सिम्पल. इथं म्हणलेस का INSAT म्हणजेच काय, हा जो आपला फर्स्ट ऑप्शन आहे ना ए, त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहतो, A, B आणि D बद्दल. ठीक आहे, तर फर्स्ट ऑप्शन काय आपला त्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहतोय. त्याचा फुल फॉर्म आहे इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम. हे मल्टीपर्पजसाठी सॅटेलाइट आहे. ॲक्च्युली हे पण सॅटेलाइटच आहे पण मल्टीपर्पज आहे, म्हणजेच काय टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग करण्यासाठी, टेलिकम्युनिकेशनसाठी, यासाठी हे यूज केलं जातं. नंतर GS80 हे पण मल्टीपर्पजसाठीच आहे कुठं ना कुठं, पण या ठिकाणी ह्याचं जे व्हर्जन आहे GS8015 हे स्वयंप्रभा त्यासाठी, हे लक्षात ठेवायचं. आणि GS80 ना हे अनेक गोष्टींसाठी पण यूज केलेलं आहे. फक्त त्याचं 15 वालं व्हर्जन हे स्वयंप्रभाच्या सर्व चॅनलसाठी. नंतर आर्यभट्ट. आर्यभट्ट हे आपलं इंडियातलं फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, लक्षात ठेवायचं. हे लॉन्च केलं तर 1975 दरम्यान. एक्सरे वगैरे असतात ना त्यासाठी यूज केलं जातं. आर्यभट्ट हे इंडियातलं फर्स्ट सॅटेलाइट आहे. कुठलं, आर्टिफिशियल सॅटेलाइट. हे लॉन्च झालं तर 1975ला. एक्सरे वगैरे त्यासाठी हे सॅटेलाइट यूज केलं जातं, हे लक्षात ठेवायचं. सिम्पल. मग आता आपण या तिघांबद्दल पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिलेली. आर्यभट्ट इंडियातलं फर्स्ट आहे, लक्षात ठेवायचं. बाकी यांचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम. मल्टीपर्पजसाठी GS80 हे पण एक मल्टीपर्पजच आहे. त्यातला जो व्हर्जन आहे GS8015 वालं ते स्वयंप्रभासाठी. सिम्पल. आणि आर्यभट्ट हे इंडियातलं फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 67. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इज अन एक्झाम्पल ऑफ. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणले म्हणजे काय, इकडून एक जण बोलणार, तिकडून पण आपल्याला रिप्लाय भेटणार. ऑनलाईनच आहे पण एकमेकांना रिप्लाय भेटणार आहे. मग ज्या ठिकाणी रिप्लाय पॉसिबल असतो त्याला आपण काय म्हणतो, सायक्रोनस टेक्नॉलॉजी म्हणतो. बरं ना. तर ऑप्शन नंबर काय फर्स्ट आपला करेक्ट येईल, सायक्रोनस टेक्नॉलॉजी. रिपीट करतो, सायक्रोनस टेक्नॉलॉजी म्हणजे अशी टेक्नॉलॉजी की ज्या ठिकाणी फीडबॅक हा पॉसिबल असतो किंवा इन्स्टंट फीडबॅक भेटतो, त्याला आपण सायक्रोनस असं म्हणतो. आणि असायक्रोनस म्हणजे या सायक्रोनसच्या पुढे जर ए शब्द लागला, ए सायक्रोनस, तर या ठिकाणी फीडबॅक हा इमिजिएटली नसतो, हे लक्षात ठेवायचं. इथं खाली टर्म आहे पहा, असायक्रोनस वाले. ठीक आहे, इथे फीडबॅक इमिजिएटली नसतो. सायक्रोनस म्हणलं तर फीडबॅक इमिजिएटली असतो. इथे इकडून टाकतो, कन्फ्युजन होऊन देऊ नका. हे म्हणलं तर फीडबॅक इमिजिएटली असतो. आणि ए सायक्रोनस म्हणलं इथं फीडबॅकला वेळ लागू शकतो. सिम्पल. हे प्रॉपरली लक्षात ठेवा. बाकी मे बी तुम्ही कोर्समध्ये प्रॉपरली पाहिलेलंच असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 68. द इन्स्टिट्यूशन प्रमोटेड बाय द डिपार्टमेंट ऑफ IT to provide communication infrastructure and service to academic research institute in India
ठीक आहे. म्हणजे असं कुठलं इन्स्टिट्यूट आहे जे काय करतंय रिसर्च संदर्भात सर्व्हिस प्रोव्हाइड करते, कम्युनिकेशन वगैरे त्या संदर्भात, तर त्याचा फुल फॉर्म जरी तुम्हाला माहीत असेल तरी त्याचा आन्सर येऊन जाईल. ERNET आपण म्हणतो त्याला, एज्युकेशन रिसर्च नेटवर्क म्हणतो. ठीक आहे. हे काय करतं, इन्फ्रास्ट्रक्चरल सर्व्हिस ज्या असतील बेसिक कम्युनिकेशन संदर्भातल्या तर त्या प्रोव्हाइड करतं रिसर्च इन्स्टिट्यूटला सर्व. ठीक आहे. तर आपण म्हणतो ERNET. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. इथं सिम्पल साधं पहा, तुम्हाला जर फुल फॉर्म माहीत असताना तर आन्सर आलं असतं. इथं लाईक कम्युनिकेशन. ठीक आहे. कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस टू अकॅडमिक रिसर्च इन्स्टिट्यूशन्स. इथं काही एज्युकेशन रिसर्च नेटवर्क, बरं ना, म्हणजेच काय अकॅडमिक, मग एज्युकेशन रिसर्च नेटवर्क असायचा फुल फॉर्म आहे. यावरून हे आन्सर लगेचच काय होतं, क्लिक होऊन जातं. सिम्पल, म्हणजे क्वेश्चन इझी असतो, फक्त प्रॉपरली आपण तो सोडवला पाहिजे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 69. विच ऑफ द फॉलोइंग टर्म इज द मोस्ट क्लोजली रिलेटेड टू मेन मेमरी. खालीलपैकी कुठली कन्सेप्ट ही मेन मेमरीशी निगडीत आहे ती तुम्हाला विचारलं आहे. तर मेन मेमरी कशी असते ते पहिलं तुम्हाला कळायला पाहिजे. तर मेन मेमरी काय असते, होलेटाईल असते. होलेटाईल म्हणजे काय, टेम्पररी असते, बरं ना. होलेटाईलचा अर्थ काय होतो, होलटाईल, याला आपण म्हणतो टेम्पररी. टेम्पररी कोण असतो, राम असतो, म्हणजेच काय रॅम असतो. हे आपण पाहिलेलं आहे पहा कोर्समध्ये, याची ट्रिक पण सांगितलेली आहे. ठीक आहे ना. राम हा एक म्हणू शकतो व्यक्ती होता, तो निघून गेला, म्हणजेच काय तो टेम्पररी होता. सिम्पल. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मेन मेमरी ही होलेटाईल असते. होलेटाईल असते म्हणजेच काय, टेम्पररी असते. होलेटाईलचा एक दुसरा शब्द कुठला असतो, टेम्पररी. मग इथं काय लिहिलंय, मेन मेमरीच्या निगडीत कुठली कन्सेप्ट आहे खालीलपैकी, तर ती टेम्पररी. कारण नॉन होलेटाईल नाही, नॉन होलेटाईल रोम असतो. ठीक आहे. परमनंट नाही, हे परमनंट हाच असतो. कंट्रोल युनिट नाही, मग कोणतं राहतं, टेम्पररी. टेम्पररी ऐवजी त्यांनी आणखी वेगळा शब्द दिला असता, होलोटाईल, तर हा पण इथं करेक्टच असता. सिम्पल. होलेटाईल शब्द देऊ किंवा टेम्पररी देऊ, एकच आन्सर येऊ शकतं. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर काय, डी हा करेक्ट आहे. रिपीट करतो बरं का, समजून घ्या. त्यांनी काय म्हणलं, कुठली कन्सेप्ट मेन मेमरीच्या निगडीत आहे. मेन मेमरी कुठली आहे, रॅम, हे लक्षात ठेवायचं. रॅमचा फीचर काय, रॅम हा कसा असतो, टेम्पररी असतो. टेम्पररी असतो म्हणजे काय, होलेटाईल असतो, बरोबर ना. मग इथं दिलाय शब्द टेम्पररी. सिम्पल आहे, हे सांगितलेलं तुम्हाला मी कोर्समध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 70. इन वेब सर्च फाइंडिंग ए लार्ज नंबर ऑफ डॉक्युमेंट विथ व्हेरी लिटल रिलेव्हंट इन्फॉर्मेशन इज टर्म. म्हणजे ज्यावेळेस आपण वेब सर्चमध्ये लार्ज नंबर ऑफ डॉक्युमेंट पाहत असतो आणि ते डॉक्युमेंट पाहण्यासाठी एकदम कमी आपल्याकडं डाटा असतो, म्हणजे कमी डाटाच्या बेसवर तुम्ही खूप मोठे डाटा शोधता वेब पेजवर, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, त्यावेळेस आपण त्याला पुअर रिकॉल असं म्हणतो. ऑप्शन नंबर काय, हे हा करेक्ट आहे. पुअर रिकॉल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एक छोटंसं सेंटेन्स तुमच्याकडे आहे, ते तुम्ही वेबसाईटवर सर्च केलं. वेबसाईटवर सर्च केल्यानंतर तुम्हाला लार्ज नंबर ऑफ काय झालं, रिझल्ट त्या ठिकाणी भेटले. अनेक वेबसाईट येतात बरोबर ना. गुगल क्रोमवर व्हॉट इज नेट सेट असं तुम्ही सर्च केलं, काय व्हॉट इज नेट सेट असं क्रोमवर सर्च केलं, तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटेल का नाही, खूप सारी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. पण त्यातून तुम्हाला रिलेव्हंट इन्फॉर्मेशन ही थोडीच भेटणार आहे, सर्वच तुमच्या महत्त्वाचं असणार आहे का, नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट इज नेट सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला अनेक डाटा त्या ठिकाणी पाहायला भेटेल. तो सर्व डाटा तुमच्या महत्त्वाचा नाही आहे, त्यातल्या काही गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या असणार आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला 1-2% इन्फॉर्मेशन नेट सेटची भेटली, बाकी फक्त वेगळंच काहीतरी भेटून गेलं, तर आपण त्यावेळेस काय म्हणणार, तुम्हाला पुअर रिकॉल झाला. सिम्पल. म्हणजे आपल्याला जे शोधायचं असतं ते खूप कमी प्रमाणात भेटतं, एक्सपेक्टेडपेक्षाही कमी प्रमाणात, त्याला आपण पुअर रिकॉल असं म्हणतो. सिम्पल ना. तुम्ही पहा वेबसाईटवर आणि कन्सेप्ट वगैरे शोधता, त्यावेळेस तुम्हाला जे शोधायचं ना ते भेटत नाही, वेगळंच काहीतरी दिसत चलतं, त्याला आपण पुअर रिकॉल म्हणतो. सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन 71. ए बाईट कन्सिस्ट ऑफ, एका बाईटमध्ये किती बीट असतात, तर 8 बीट असतात, हे लक्षात ठेवायचं. पूर्णपणे मेमरीचा सिक्वेन्स म्हणजे जवळपास 14-15 प्रकारच्या मेमरीचं सिक्वेन्स तुम्हाला कोर्समध्ये सांगितलेलं आहे. ते पाठ करण्यासाठी एक ट्रिक पण सांगितलेली, ते जर तुम्ही समजून घेतलं ना तर तुमचा हा सिक्वेन्स कधी चुकणार नाही आणि कॉम्प्युटर मेमरीवर एक्झामला क्वेश्चन येतो म्हणजे येतोच, ते प्रॉपरली कव्हर करून जा. ठीक आहे. तर इथं बेसिक क्वेश्चन विचारला एकदम शॉर्ट लेवलचा, एका बाईटमध्ये 8 बीट कन्सिडर असतात, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 72. विच ऑफ द फॉलोइंग इज आर एक्झाम्पल ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम.
म्हणजे हे 4 ऑपरेटिंग सिस्टीम दिलेले आहेत, ते खरंच ऑपरेटिंग सिस्टीम आहेत का, का 3 आहेत का 2 आहेत, किती ऑपरेटिंग सिस्टीम आहे 4 पैकी ते तुम्हाला विचारलं आहे. तर युनिक्स त्याला आपण BSD म्हणतो, हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे का? येस, डेफिनेटली आहे. नंतर GNU त्याला लिनक्स आपण म्हणतो, हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे का? येस आहे. विंडोज आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, आणि मॅक OS हे पण ऑपरेटिंग सिस्टीमच आहे. म्हणजे अल्टिमेट जर पाहिलं ना तर 4ही ऑपरेटिंग सिस्टीमचेच नाव आहेत. त्याने तुम्हाला विचारलं की खालीलपैकी कुठली ऑपरेटिंग सिस्टीम आहे? 4ही आहेत. म्हणजे अल्टिमेट आपलं एक आन्सर आपल्याला भेटलंय, ऑल ऑफ दिस. ठीक आहे, ऑल ऑफ दिस म्हणजे सर्वच ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रकार आहेत. लिहून ठेवा माहीत नसेल तर, एक्झामला यावर पण क्वेश्चन येत असतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 73. द कॉम्प्युटर साईज वॉज व्हेरी लार्ज इन, म्हणजे कॉम्प्युटरची साईज कमी होत गेली. जसं आता स्मार्टफोन आलाय तो पण एक कॉम्प्युटरचाच प्रकार आहे. त्याच्या आधी काय होतं, एक मोठा लॅपटॉप, त्याच्या आधी एक मोठा कॉम्प्युटर स्क्रीनचा, त्याच्या आधी एक मोठं टीव्हीचं व्हॅक्यूम ट्यूबसारखं डब्बा होता पा, असं मागं मोठा, बरोबर ना, व्हाईट कलरचे वगैरे. ते त्याच्या आधी त्याच्यापेक्षाही मोठे कॉम्प्युटर होते. तर जी फर्स्ट जनरेशन होती ना त्यामध्ये खूप मोठे कॉम्प्युटर होते. ठीक आहे, म्हणजे आपल्या एका घरा एवढे पण कॉम्प्युटर काय होते. मग त्या ठिकाणी व्हेरी लार्ज कॉम्प्युटर कुठे होते? फर्स्ट जनरेशनमध्ये होते. जसे जसे जनरेशन वाढत गेल्या तशी कॉम्प्युटरची साईज कमी होत गेली, हे लक्षात ठेवायचं. साधं एक्झाम्पल सांगाल पहा, माणूस आहे. ठीक आहे, पूर्वी जे माणसं होते ना त्या माणसांचं वजन वगैरे खूप मोठं असायचं, खूप तब्येतीने वगैरे हाईटने वगैरे मोठे असायचे. आत्ताची मुलं पहा खूप छोटे छोटे आहेत. 10वीला मुलगा गेला ना तो पहिलीच्या मुलासारखा दिसतोय, इतके लहान मुलं आत्ता आहेत, बरं ना. म्हणजे जसं माणूस बारीक होत गेला ना तशी सगळी टेक्नॉलॉजी पण बारीक होत गेलेली आहे. कॉम्प्युटरचा पण आकार खूप छोटा होत गेला आहे. तुम्ही माणसाचं जर ऑब्झर्वेशन केलं ना तर माणूस पहा, म्हणजे पूर्वी तुम्ही ज्यावेळेस शिकले ना त्यावेळेस 10वी 12वीची मुलं म्हणजे खूप मोठे, बरोबर ना, त्यांचे आकार खूप मोठे, हाईट वगैरे. आता 10वी 12वीची मुलं पहा छोटे असतात. ठीक आहे, हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, सेम कॉम्प्युटरशी निगडीत आहे. कॉम्प्युटरच्या पण जनरेशन जशा वाढत गेल्या तसा कॉम्प्युटरचा आकार छोटा होत गेला. सिंपल. नेक्स्ट आहे, म्हणजे त्यांनी विचारलं काय, लार्ज कॉम्प्युटर कधी होता? व्हेरी लार्ज कॉम्प्युटर होता फर्स्ट जनरेशनमध्ये. सिंपल. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 74. मायक्रो प्रोसेसर आर स्विचिंग डिव्हाइस फॉर विच जनरेशन कॉम्प्युटर, म्हणजे मायक्रो प्रोसेसर कुठल्या जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये यूज केलं तर ते तुम्हाला विचारलंय. तर 4th नंबर जनरेशन होती ना त्यामध्ये मायक्रो प्रोसेसर यूज केलं तर, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे पहा, ज्या आपल्या टोटल 5 जनरेशन आहेत कॉम्प्युटरचे, 4 आहेत ॲक्च्युली 5 आहेत. ठीक आहे, त्या 5ही जनरेशन प्रॉपरली लक्षात ठेवायच्या. तसे जनरेशन भरपूर आहेत पण 5 बेसिक आहेत. ठीक आहे, फर्स्ट जनरेशनमध्ये व्हॅक्यूम ट्यूब होतं, असा की शब्द मी तुम्हाला सांगितलेला बा, तो की वर्ड आहे ना लक्षात ठेवायचा. आता 4th जनरेशन म्हणजे मायक्रो प्रोसेसर, हे लक्षात ठेवायचं. फर्स्ट म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब, असं प्रॉपरली लक्षात ठेवलं ना तर एक्झामला तुम्हाला इमिजिएटली आन्सर देता येईल विदाउट कन्फ्युजन. एक्झामला कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास असतो पण कन्फ्युजन त्यासोबत वाढतं. कन्फ्युजन पण कमी झालं पाहिजे. आणि ते कसं व्हायचं, एक कीवर्ड आपण लक्षात ठेवले, तो शब्द दिसला का आपल्याला आन्सर सुचतं, म्हणून कीवर्ड लक्षात ठेवायचे. तर मायक्रो प्रोसेसर 4th जनरेशन हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर डी करेक्ट. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट पॉवरफुल कॉम्प्युटर, खालीलपैकी कुठला मोस्ट पॉवरफुल कॉम्प्युटर आहे ते तुम्हाला विचारलंय. मिनी कसं काय मोस्ट पॉवरफुल असेल, मायक्रो कॉम्प्युटर कसं असेल, मेन फ्रेम नाही, सुपर शब्द त्याचे पास, सुपर कॉम्प्युटर. ठीक आहे, सुपर डुपर नाही का आपण म्हणतात, म्हणजे सुपर म्हणजे काय, असा खूप मोठा कॉम्प्युटर, खूप मोठा इन द सेन्स आकाराने छोटा असू शकतो पण काम मोठं असणार आहे, त्याला आपण सुपर कॉम्प्युटर म्हणतो. हे कोण वापरतं, जे पण रिसर्च इन्स्टिट्यूट असतात नासा वगैरे, ते हे सुपर कॉम्प्युटर यूज करू शकतात. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर काय आपला डी हा करेक्ट आहे. आता मायक्रो, मिनी, मेन फ्रेम, ठीक आहे, हे सर्व कॉम्प्युटरचे प्रकार आपण टाईप्स ऑफ कॉम्प्युटरमध्ये कव्हर केलेले आहेत. ते लेसन तुम्ही प्रॉपरली कव्हर करून जा कोर्समध्ये. तर लक्षात ठेवा, मोस्ट पॉवरफुल कॉम्प्युटर म्हणजे सुपर कॉम्प्युटर. इथं कितीतरी बिलियन इन्स्ट्रक्शन एका सेकंदाला हँडल केल्या जातात. नासा वगैरे रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत ना, ते हे वापरतात सुपर कॉम्प्युटर. सिंपल. तर फ्रेंड, आज आपण टोटल 75पर्यंत क्वेश्चन पाहिलेले आहेत. पुढील क्वेश्चन आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला कॉमर्स किंवा पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला सेंड केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला कव्हर करून दिला जाईल. अनेक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. 2025चा एक्झाम देखील तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. हे पहा,
2025च्या एक्झामिनेशनमध्ये 80च्या पेक्षाही जास्त मार्क पाडणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. काही विद्यार्थ्यांना 90+ पण मार्क पडलेत पेपर फर्स्टमध्ये. म्हणजे फक्त 3-4 प्रश्न विद्यार्थ्यांचे चुकलेले आहेत 50पैकी. हा स्कोर तुम्ही मिळून डेफिनेटली तुमचा जे सर्टिफिकेट आहे ते मिळू शकता. हे पहा अनेक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे, 500हून अधिक विद्यार्थी 2025चा एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत. फीडबॅकही सर्व विद्यार्थ्यांचे मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहेत. एक्झाम दिल्यानंतरच विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आला की आम्ही क्वालिफाय होणार. अशा प्रकारे या ठिकाणी प्रिपरेशन तुमचं करून घेतलं जाईल. ठीक आहे, इन्फॉर्मेशन हवी असेल तर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.